मनः कृतं कृतं राम न शरीरम कृतं कृतं येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. एक उदाहरण दिलं. तेनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता हेच उदाहरण ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा घेतलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी हेच उदाहरण दिलंय. पतिपुत्रा ते अलिंगी एकची ते तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. हे उदाहरण ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा आपल्याला दिलेलं दिसून येतं. मी त्याचा विस्तार करत नाही, फक्त ते उदाहरण थोडंसं स्पष्ट करतो. मनः कृतं कृतं रामन शरीरम कृतं कृतं. मनानं जे केलं तेच केलं, शरीरानं केलं ते केलं असं म्हणू नका. कारण का, मनुष्य मनानं जे करतो त्याच्यामध्ये त्याचा भाव व्यक्त होत असतो. आम्ही कर्म करताना कोणत्या भावनेने ते कर्म करतो आहोत याच्यावरून कर्मफलाची सिद्धी होते. कर्मफल त्याच्यावर ठरतं. आमची नुसती कृती बघून कर्मफल ठरत नाही. कारण कृती कदाचित विपरीत असू शकते, पण त्याच्यातून आम्हाला फल चांगलं मी उदाहरण देतो ना आपल्याला, बाकीचं सोडून द्या. खून करणारा माणूस दुसऱ्या माणसाच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्याचं पोट फाडतो आणि त्याला मारून टाकतो. आता त्याचं पोट तो चाकूने फाडतो, याच्याने चोराला काही स्वर्ग मिळेल का? याच्याने काय त्याला पुण्य लागेल का? पोट फाडण्यातून पुण्य लागतं का? लागत नाही. पोट फाडण्यातून पापच लागतं. त्या चोराला पापच भोगावं लागेल. मग पोट फाडलं एवढ्यावरून जर पाप भोगायचंच असेल तर रोज या देशामध्ये किती डॉक्टर किती पेशंटचं पोट फाडतात? ते सगळं पापच आहे का? नाही ना. पोट फाडणं ही क्रिया डॉक्टरकडेही आहे आणि पोट फाडणं ही क्रिया खुनिक माणसाकडेही आहे. दोघांचीही क्रिया समान आहे. पण एकाला पापच लागणार आहे आणि दुसऱ्याला पुण्यच लागणार आहे. हे कशावरून ठरलं सांगा? नुसत्या कृतीवरून ठरलं नाही. त्या कृतीचा हेतू काय आहे? त्या कृतीच्या मागची भावना काय आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन करताना दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. पण 18व्या अध्यायामध्ये हा विचार आलाय. मी ओवी बोलू नाही आलोय परवाच्या दिवशी. तैसे हेतू कारण मेळे उठी जे कर्म आंधळे शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. इथं दोन शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले. हेतू कारण मेळे. कर्म करण्याचा हेतू काय आहे, तिथला भाव काय आहे? तो भाव, ती भावना शुद्ध असेल तर तुमची कृती शुद्ध आहे का अशुद्ध आहे, लोकांना चांगली वाटते का वाईट वाटते, याच्याशी काही कर्तव्य नसतं. म्हणून एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्याचं पोट फाडून त्याला मारतो त्यावेळेला याच्या अंतःकरणात द्वेष भावना आहे आणि द्वेष भावनेचा परिणाम म्हणून त्याला पाप भोगावं लागतं. पोट फाडण्याचा परिणाम पाप नाही आहे, द्वेष भावनेचा परिणाम पाप आहे. आणि डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीला पोट फाडून तिचं काही हे करतात, मुलगा बाहेर काढतात किंवा एखाद्याचं ऑपरेशन करून पोटातला काही विकार बाहेर काढतात, त्यावेळेला तो सुस्थिर व्हावा, तो सुस्थितीत जगावा, त्याचं जीवन चांगलं राहावं ही शुद्ध भावना असल्यामुळे पोट फाडण्याचीच क्रिया असून तिथं पुण्याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे कृती काय घडते म्हणून त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं. येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. कृती दोघांची समान आहे पण दोन्ही ठिकाणी फल एक नाही. काय उदाहरण देता? येनैवा लिंगिता कांता. कांता म्हणजे बायको. तेनैवा लिंगिता सुता म्हणजे मुलगी. ज्ञानोबाऱ्यांनी थोडं बदलून घेतलंय. योग वासिष्ठांनी उदाहरण देताना पुरुषाकडून उदाहरण दिले गेलंय. ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण देताना थोडंसं बदलून घेतलेलं आहे. काय झालं की एखादी स्त्री आपल्या पुत्रालाही आलिंगन देते आणि तीच स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया दोन्ही ठिकाणी समान आहे की नाही? दोन्ही ठिकाणी समान आहे. क्रिया समान आहे म्हणून फल समान असावं असं मानता येत नाही. भावना काय आहे, विचार काय आहे, हेतू कारण काय आहे, शास्त्र काय म्हणतं, याला महत्त्व जास्त येतं. लक्षात घ्या. मी उदाहरणं सांगतो आपल्याला, 2-3 उदाहरणं सांगतो, चांगली उदाहरणं सांगतो. एखादी स्त्री आपल्या पुत्राला आलिंगन देते आणि तीच स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया दोन्ही ठिकाणी समान असली तरी दोन्ही आलिंगनाचं फल समान नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग क्रिया समान असून फलभिन्नता का निर्माण झाली? कारण भावभिन्नता आहे म्हणून, दुसरं कारण नाही. भावभिन्नतेत आपल्याला फलभिन्नतेचा विचार करावा लागतो. पुत्राला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्याचा भाव आहे आणि पतीला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणात समर्पणाचा भाव आहे.
समर्पण आणि वात्सल्य या दोन भावना स्वतंत्र आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे क्रिया जरी समान असली तरी आपल्याला दोन स्वतंत्र फलांचा विचार करावा लागतो. पुत्राला आलिंगन देतानाचं फल आणि पतीला आलिंगन देतानाचं फल एक नाही. का नाही? कारण भावभिन्नता आहे म्हणून. एक दुसरं उदाहरण मी आपल्याला, दोन उदाहरणं तर दिली आत्ता. एक डॉक्टरांचं उदाहरण दिलं, खुनी माणसाचं उदाहरण दिलं, पतिपुत्रा ते अलिंगी हे एक उदाहरण दिलं. थोडंसं भागवतात जाऊन उदाहरण द्यायचं झालं तर आलिंगनाचा विचार आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात दोनदा घडलेला दिसून येतो. भगवान श्रीकृष्णाने अवताराला आल्याबरोबर वसुदेवाला आलिंगन दिल्याचं वर्णन आपल्याला दिसून येतं. आणि ज्या वेळेला कंसाचा उद्धार झाला मथुरेमध्ये आणि ज्या वेळेला भगवान तिथे सगळ्या आपल्या गोपाळांबरोबर बोलत उभे होते, त्यावेळेला नंदबाबाला बघितल्यानंतर धावत येऊन भगवंतांनी नंदबाबाला आलिंगन दिल्याचं उदाहरण आपल्याला भागवतामध्ये दिसतं. एक दोन्ही उदाहरण दशमस्कंधातलीच आहेत, लक्षात घ्या. पण एक भगवान अवताराला आल्याबरोबर भगवंतांनी आलिंगन दिलं. भगवान अवताराला आले, मग ते कंसाचं वगैरे तो सांगण्याचा विषय नाही आत्ता. मग भगवान अवताराला आले, चतुर्भुज आले, मग वसुदेव देवकीने प्रार्थना केल्यानंतर पुन्हा गुप्त होऊन बालकाचं रूप धारण करून प्रकट झाले आणि प्रकट झाल्याबरोबर वसुदेवाने त्यांना आलिंगन दिलं. त्यावेळेला देवकी म्हणते, आपल्याला माहिती असणारं प्रमाण द्यायचं झालं तर, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, असं द्रौपदीच्या त्या देवकीच्या भावना नामदेवरायांनी आपल्याला बोलून दाखवल्या. सोडा सोडा मिठी असं देवकी आपल्या पतीला सांगते, वसुदेवाला सांगते. याचा अर्थ वसुदेवाने भगवंताला आलिंगन दिलं. हे आलिंगन दिलं आणि असंच आलिंगन भगवंताचे जे दुसरे पिता म्हणून म्हणले जातात नंदबाबा, जे गोकुळामध्ये राहत होते, तिथेही भगवंताने आलिंगन दिलं. कंसाचा उद्धार झाला, कंसाला मारलं, सगळं झालं. मग गोपाळ सगळे आलेच होते गोकुळातून. भगवान त्या गोपाळांबरोबर बोलत उभे होते. काही गोपिका होत्या, त्यांचं बोलणं चालू होतं. त्यावेळेला नंदबाबा आणि यशोदा या दोघांनाही कळालं की आता हा कान्होबा पुन्हा गोकुळात येणार नाही आहे. आणि मग त्यांच्या अंतःकरणाची जी विकल अवस्था प्राप्त झाली, अंतःकरणाला डोळ्यातून अश्रू गळायला लागले. आणि मग लांबून बोलता बोलता भगवंताची दृष्टी नंदबाबावर गेली आणि आपल्या भोवती असणारं गोपाळांचं कोंडाळं तोडून भगवान तीरासारखे धावून नंदबाबाकडे गेले आणि एकदम नंदबाबाला त्याने आलिंगन दिलं. दोन्ही पित्याला भगवंताने आलिंगन दिलं, वसुदेवालाही दिलं, नंदबाबालाही दिलं. आलिंगन देण्याची क्रिया समान आहे की नाही? समान आहे. पण या समान क्रियेची फलं मात्र समान नाहीत. का फलं समान नाहीत? कारण आलिंगन देतानाचा भाव भगवंताचा प्रत्येक ठिकाणी वेगळा होता. म्हणून मी आपल्याला त्याचा खुलासा करून सांगतो. अवताराला आल्याबरोबर वसुदेवाने आलिंगन दिलं. वसुदेवाला वाटलं 6 मुलं कंसाने मारली, याचंही तीच अवस्था होईल. प्रेम वाटलं, एकदम आलिंगन दिलं. आणि द्रौपदी देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी, मिठी सोडा, त्याला आलिंगन देऊ नका. पण भगवंतानी आलिंगन देण्याची प्रेरणा दिली. कशा करता दिली? कारण त्याचं असं होतं की वसुदेव देवकी ज्या दोघांसमोर भगवान जेव्हा पहिल्यांदा प्रकट झाले त्यावेळेला ते चतुर्भुज होते. चतुर्भुज देवाला प्रार्थना करून वसुदेव देवकीनं सांगितलं की देवा, आम्हाला असं अलौकिक रूपाचा मुलगा नकोय. आम्ही तुमच्याकडे जी प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला तुमचं वात्सल्य सुख भोगता यावं, याच्याकरता तुमच्यासारखा मुलगा पाहिजे असं आम्ही म्हणालो होतो. मग तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणून तुम्ही अवताराला आलात. मग असं अलौकिकता जिथं असते तिथं वात्सल्य निर्माण होत नाही. ऐका, अलौकिकतेमध्ये वात्सल्य टिकत नाही, वात्सल्य लौकिकतेमध्येच टिकत असतं. मुलगा अलौकिक आहे हे कळलं की त्याच्याबद्दल आदर निर्माण होईल, त्याच्याबद्दल श्रद्धा निर्माण होईल, पण त्याच्याबद्दलचं वात्सल्य निर्माण होणार नाही. चतुर्भुज भगवान आहेत आणि हे भगवान आहेत कारण देवकी असं म्हणते, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी असा शब्द वापरलाय. जगताचा तारणहार, जगताला धारण करणारा, जगताचा मालक, त्या परमात्म्याला लपवा असा शब्द वापरला. मग हा जगताचा मालक आहे, जगताचा तारक आहे, जगत निर्माता आहे, हे वसुदेवालाही माहिती होतं, देवकीलाही माहिती आहे. मग अलौकिकता जिथं आहे तिथं वात्सल्य निर्माण होणार नाही. आपला मुलगा चतुर्भुज आहे, जगताचा मालक आहे, मग त्याच्याबद्दल प्रेम
नाही, त्याच्याबद्दल श्रद्धा, आदर, त्याचं पूजन करावं, त्याचं अमुक करावं, त्याची उपासना करावी, त्याची भक्ती करावी, असंच वाटलं असतं. मग भगवंतानी विचार केला असं करून चालणार नाही. मग यांना जर वात्सल्य सुख द्यायचं आहे तर यांना माझं परमात्म स्वरूपाचं जे ज्ञान झालंय त्या ज्ञानाला तात्पुरतं तरी बाजूला ठेवलं पाहिजे. वात्सल्य आणि ज्ञान या दोन गोष्टी एकत्रित येणं फार अवघड असतं. ज्ञान आणि भावना या दोन गोष्टी एकत्रित येणं अवघड असतं. ज्याला ज्ञान असतं ना तो सहसा भावनेच्या भरात वाहत जात नाही, आणि जो भावनेच्या भरात बऱ्याच वेळेला वाहत जातो ना त्याचं ज्ञान झाकलं गेलेलं असतं. जरी असलं तरी, बहुतेक वेळेला नसतंच, पण असलं तरी सुद्धा. आपण विचार करून बघा, मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या संबंधामध्ये निर्माण झालेल्या भावनांमुळे आपल्या डोळ्यातून पाणी येतं. काय मला सोडून गेला, मी किती चांगलं वागलो त्याच्याशी, तरी त्याला मनात असं यायचं कारण आहे का, अमुक का तमुक का, माझा मित्र मला सोडून गेला, डोळ्यात पाणी येईल. पण ज्या वेळेला आपल्याला हे कळेल की नाही तो आपल्याला फसवायलाच आपला मित्र झाला होता, त्यावेळेला डोळ्यात पाणी येणार नाही. काय येणार नाही? ज्ञान झालं होतं म्हणून. ज्ञान झालं की भावना निर्माण होत नाहीत. जिथं ज्ञान आहे तिथं भावना नाही. त्यामुळे जगतामध्ये काहीही घडलं तरी जीवनमुक्ताला त्याचा काही फरक पडत नाही. तो ना रडतो, ना हसतो, ना त्याला काही वाटतं, काही वाटत नाही. मुक्त महात्मा आहे. कुणी अपमान केला तरी त्याला दुःख होत नाही, कुणी गळ्यात हार घातले तरी त्याला आनंद होत नाही. का होत नाही? कारण त्याला ब्रह्मज्ञान आहे, ज्ञान आहे. त्यामुळे हार घालणारा कोणी वेगळा नाही, हार कुणी वेगळा नाही, मी कुणी वेगळा नाही, सगळं आहे ते एकच ब्रह्मतत्व आहे असा अनुभव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी भावना त्या अर्थाने निर्माण होत नाहीत. भगवंतानी ओळखलं यांना जर वात्सल्य सुख द्यायचं असेल तर माझं जगजेठित्व आत्ता तिरोहित केलं पाहिजे, माझं ज्ञान झाकून टाकलं पाहिजे. म्हणून भगवंतानी आलिंगन दिलं. आलिंगन कसं असतं? आलिंगनामध्ये एकमेकांचं हृदय एकमेकांना लागतं. आलिंगन देणं म्हणजे काय? एकमेकांचं ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. आपण आलिंगनाचा विचार करताना हे बोलून दाखवतो. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृदयाला हृदय लागावं लागतं. मग भगवंतानी वसुदेवाला आलिंगन दिलं आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये हा परमात्मा आहे हे जे ज्ञान झालं होतं ते ज्ञान काढून घेतलं आणि आपल्या हृदयातलं वात्सल्य त्याच्या हृदयामध्ये टाकून दिलं. आलिंगनाचा परिणाम काय झाला? ज्ञान झाकलं गेलं आणि वात्सल्य आविर्भूत झालं. हा वसुदेवाला आलिंगन दिल्याचा परिणाम आहे. नंतर दुसरं आलिंगन भगवंतानी दिलं ते नंदबाबाला दिलं. कंस मारल्यानंतर नंदबाबाला बघितलं, गेले, एकदम आलिंगन दिलं. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी फार वेगवेगळ्या पद्धतीने टीका केल्या आहेत बरं का. टीका म्हणजे याच्यावर भाष्य केलंय, वेगवेगळे भाव व्यक्त केलेत. भगवान जेव्हा आपल्या गोपाळांबरोबर बोलत उभे होते, एका भक्तानी त्या संबंधामध्ये असं चिंतन केलंय. भावनिक आहे, भावनिक चिंतन आहे. भावनेच्याच स्तरावर ते आपण घेतलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. भगवान बोलत उभे राहिले, तेवढ्यात भगवंताच्या पायाला काहीतरी ओलं लागलं. म्हणून भगवान खाली वाकून बघतात तर एक पाण्याचा ओहळ आला. भगवान विचार करतात, इथं यज्ञाच्या ठिकाणी पाण्याचा ओहळ इथपर्यंत यायचं काय कारण आहे? नळ फुटला वगैरे त्या काळामध्ये नव्हतं ना, पाईप फुटला, नळ फुटला, हे काही नव्हतं. मग पाण्याचा ओहळ इथपर्यंत येण्याचं कारण काय? म्हणून भगवंतानी त्या पाण्याचा शोध थोडासा घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नंदबाबा आणि यशोदा आता हा परमात्मा पुन्हा भेटणार नाही या दुःखाने रडत होते. ते इतके रडले की त्या अश्रूंचा ओहळ भगवंताच्या पायाला लागला. आणि मग भगवंताला वाटलं नाही, गेलं पाहिजे. भगवान सुटले, धावत गेले, नंदबाबाला आलिंगन दिलं. इथेही बापाला दिलेलं आलिंगन ही क्रिया समानच आहे, लक्षात घ्या. आणि काय झालं त्याच्यामध्ये? मग का रडले नंदबाबा? का रडले? भगवंतानी ओळखलं, मी यांचा मुलगा आहे, मान्य आहे. यांचं माझ्यावर प्रेम आहे, मान्य आहे. माझ्या वियोगामध्ये यांना जगता येणं अवघड आहे, मान्य आहे. आता आपल्याला परत गोकुळामध्ये जायचं नाही. मग आपला वियोग झाला तर यांना त्रास होईल. मग काय करावं? भगवान जवळ गेले, भगवंतानी आलिंगन दिलं. भगवंतानी ओळखलं की यांना रडू जे येतं ते वात्सल्यामुळे रडू येतं. मग हे वात्सल्य तसंच ठेवलं तर हे जगणार नाहीत.
मग काय केलं पाहिजे? अरे मी जरी आत्तापर्यंत गोकुळात होतो तरी मी परब्रह्म आहे ना, मी जगत व्यापक आहे, सगळीकडे मीच भरून आहे, त्यामुळे गोकुळात मी जरी दिसत नसलो तरी मी आहे, हे ज्ञान त्यांना झालं पाहिजे. म्हणून भगवान धावत गेले, नंदबाबाला आलिंगन दिलं आणि आलिंगनातून तिथलं वात्सल्य काढून घेतलं आणि तिथं ज्ञान दिलं. वसुदेवाचं ज्ञान काढून घेऊन त्यांना वात्सल्य देणं आलिंगनाचाच परिणाम आहे, आणि वात्सल्य काढून घेऊन ज्ञान देणं हाही आलिंगनाचाच परिणाम आहे. एका बापाचं ज्ञान काढून घेऊन त्यांना वात्सल्य दिलं आणि दुसऱ्या बापाला वात्सल्य काढून घेऊन ज्ञान प्रदान केलं की चिंता करू नका, मी सगळीकडे भरून राहिलेलो आहे, माझा वियोग तुम्हाला भोगावा लागणार नाही, हे कळवून देण्याकरता भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं. आता आलिंगनाची क्रिया एकच आहे की नाही? एकच आहे. तरी फलश्रुती वेगळी आहे की नाही? वेगळी आहे. मग असं का झालं? कारण या दोन्ही आलिंगनाच्या क्रियेच्या मागचा भाव वेगळा होता. काय वेगळा होता? एकाला वात्सल्य द्यायचं होतं आणि एकाला जगजेठित्व दाखवायचं होतं. याच्याकरता म्हणून भगवंतांनी आलिंगनाची क्रिया समान केली आणि त्याच्यामधला भाव बदलला की ज्या भावाचा परिणाम म्हणून फलश्रुती वेगळी असते. म्हणून आपण कर्म काय करतो याच्यापेक्षा ते कोणत्या भावनेनी करतो